महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्राचा व CJI गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या निषेधार्थ सोलापुरातील बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राचे प्रभारी रामचंद्र जाधव, प्रदेश सचिव आपासाहेब लोकरे, प्रदेश सचिव संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहर अध्यक्ष देवाभाई उगळे, जिल्हा उपाध्यक्ष बालचंद्र कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष करण काळे यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे। बहुजन समाज पार्टी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आज महापुरुष आणि भारतीय राज्यघटनेचे रचयिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शूद्र प्रवृत्तीची व्यक्ती ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांनी अतिशय वाह्यातपणे शब्द वापरून अपमानास्पद शब्द वापरून या ठिकाणी अवमान केलेला आहे। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश CJI गवई साहेब यांचे दिशेने सुप्रीम कोर्टाच्या एक तिवारी नावाच्या वकिलांनी बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे या मनुवादी वृत्ती ज्या आहेत ह्या त्यांच्यामधला द्वेष असा उफाळून येत आहे दलितांविषयीचा। तर या सर्व घटनेचा सोलापूर जिल्हा बहुजन समाज पार्टी तसेच महाराष्ट्र प्रभारी बहुजन समाज पार्टी या नात्याने मी स्टेटच्या वतीने सुद्धा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि संबंधितांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी सरकारला विनंती करतो। विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधानं मिश्रा नावाच्या एका वकिलांनी अभद्र अशी टिप्पणी केली आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या विरोधामध्ये सुद्धा एका माथेफिरू वकिलानं त्या ठिकाणी काल पायातील बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला। या दोन्ही घटनांचा निषेध बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही करीत आहोत आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या दोन्ही घटना ज्या आहेत त्या लोकशाहीला काळिमा फासणार आहेत आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी दरी निर्माण करण्याच्या आहेत। तर अशा समाजकंटकांना वेळीच जाब बसण्यासाठी जरब बसण्यासाठी त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणं आणि त्यांच्यावरती दंडात्मक कडक अशी कायदेशीर कारवाई करणं हे अत्यंत योग्य आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती जी चिखलफेक केली ते ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावरती आणि या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अंगावरती बूट मारण्याचा प्रयत्न करणारे वकील यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय व त्यांना खरं तर रासुकाखाली अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करतोय। तसेच आज खऱ्या अर्थानं देशानं पाहिलंय की जातीवाद संपला असं म्हटलं जातंय, परंतु जातीवाद काय असतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गवई साहेबांना खऱ्या अर्थानं या मनुवादी प्रवृत्तीने दाखवून दिलाय। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय आणि त्यांना अटक करण्याची मागणी करतोय। जय भीम जय भारत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभद्र वक्तव्य करणारे ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर ज्या वकिलाने बूट फेकला त्याच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असं बहुजन समाज पार्टीचं मागणं आहे। व या देशात मनुवादी व्यवस्था पूर्ण ताकदीनं डोकंवर काढण्याचे ही चिन्ह दिसत आहेत। तर बहुजन समाजाने आताच सावध होऊन फुले शाहू आंबेडकरांची मानवतावादी आंदोलनाची कास धरून अशा प्रवृत्तीला ठेचण्याचे काम करावे
एवढंच आजच्या दिवशी बोलतो. जय भीम, जय भारत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काढणाऱ्या अनिल मिश्रांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. तसेच मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे गवई साहेबावर जी बुडफेक झाली त्याचाही जाहीर निषेध करतो. एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, आपण कितीही उच्च पदाला गेलो, आपण या देशाबद्दल कितीही केलो, हा देश आपला आहे, परंतु आपल्याबद्दल इथल्या मनुवादी लोकांची भावना मात्र वाईट आहे. गवई साहेब किती जरी म्हणाले की आम्हाला क्रिमिलेअर लावला पाहिजे, दलितामध्ये अवकड झालं पाहिजे, गवई साहेब किती जरी म्हणाले तरी गवई साहेब आपल्याला सुद्धा या मनुवाद्यांनी आपली जात दाखवून दिली आहे असं या ठिकाणी वाटतंय. त्यामुळं आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करतोय. गवई साहेबांनी अवकड करताना आणि क्रिमिलेअर लावताना विचार करायला पाहिजे होता. या देशातली जातीवादी शक्ती संपलेली नाही ही त्यांना आज दिसला असेल असं आम्ही समजतो. महाराष्ट्र बहुजन समाज पार्टी आज जी हे दोन मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि जाणून बघून उपस्थित केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि सुप्रीम कोर्ट गवई साहेबाचा अपमान हे जे केलेलं आहे, केंद्रात सरकार त्यांचं आहे, राज्यात त्यांचं आहे, यांची सनद वकील ही जी असती ती रद्द झाली पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे.